हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पालकाची वडी. पालकाची भाजी करतो, पालकाची आपण डाळ करतो. भरपूर काहींना पालक आवडत नाही, तर पालकाची वडी केली तर त्यांना पालक समजणार नाही, पण ही पालक आहे म्हणून एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट आणि पौष्टिक होते. तर आपण आणि पालकामध्ये पण भरपूर फायदे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिनसुद्धा वाढवण्यास मदत करते. असे भरपूर पालकामध्ये फायदे. तर ज्यांना पालक नाही आवडत त्यांनी पालकाची वडी करून खाल्ली तरी त्यांना समजणार नाही की याच्यात पालक आपण वापरलं आहे. आता आपण पालकाच्या वडीसाठी लागणारं साहित्य बघू. हे पालक बारीक चिरून घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. 1 मोठी वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी बेसन, हळद घेतलं आहे, तीळ घेतले, मीठ आहे, कोथिंबीर, लसूण, हिरवीची, म्हणजे एकदम कमी साहित्यात आपले हे पालकाची वडी होणार आहे. आपण आता हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेऊया. हिरवी मिरची टाकली आपण वाटायला, लसूण टाकले आणि कोथिंबीर, हे आपण सगळं वाटून घेऊया. पालक बारीक चिरून घेतली, त्याच्यात आपण आता ज्वारीचं पीठ टाकूया 1 मोठी वाटी, तांदळाचं पीठ टाकूया, पाव वाटी बेसन, हळद, मीठ आणि तीळ हे आपण बारीक करून घेतले. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण ते टाकू आणि हे आपण पहिले पाणी नाही टाकायचं, तर याला पालकाच्या याच्यातच भिजवायचं. लागलं तर आपण पाणी टाकूया. थोडंसं आपल्याला पाणी टाकलं. मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडं हे करून घेतले, धुवून घेतलं. ते पाणी मिक्सरच्या भांड्यातलं घेतलं. आता आपण छान त्याला मिक्स करूया, त्याचा छान गोळा करून घेऊया. भिजलं आहे आता हे आपण स्टीमरमध्ये ठेवूया. आता आपण हे स्टीमरमध्ये ठेवणार आहे. स्टीमरमध्ये पाणी टाकलं आहे आपण. आता याला आपण तेल लावून करून घेऊया आणि याच्यात वडी ठेवूया वड करायला. हे बघा, आता असं आपण करून घेतलं आहे आणि आता आपण हे स्टीमरमध्ये ठेवूया. हे पण आता आपण स्टीमरमध्ये ठेवून घेऊया. असं ठेवल्या आहे स्टीमरमध्ये. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनटं करायला ठेवूया. आपण स्टीमरमध्ये ठेवलं आहे, तो त्याच्यात झाकण काढूया. झालं आहे का आपण आता चेक करूया की आपलं झालं आहे का. नाही लागलं म्हणजे आपली वड्या शिजल्या आहे. आता आपण त्या तळून घेऊया. आता आपल्या वड्या झाल्या आहे. आता आपण अशा छान व्यवस्थित त्याला कापून, थंड झाल्यावर कापायच्या म्हणजे त्या व्यवस्थित होतात. अशा आपण कट करूया. थोडेसे आपण तीळ लावून घेऊया सगळीकडे. कुरकुरीत झाल्या पण जसं ब्राऊन कलर झाल्या की आपण ते पलटून घेऊया. सोनेरी रंगाच्या आईस्तोपर्यंत आपण तळून घेऊया. ज्यांना पालक नाही आवडत त्यांनी अशा वड्या करून खाल्ल्या तर त्यांना चांगले पौष्टिक आहे. आणि आपण याच्यात ज्वारीचं पीठ वापरलं आहे, एकदम कुरकुरीत होतात छान. आता आपण या काय ज्या झाल्या आहेत ते काढून घेऊया प्लेटमध्ये. टेस्टी, कुरकुरीत, पौष्टिक अशा पालकाच्या वड्या होतात. तुम्ही नक्की करा. पालकाच्या वड्या चेहऱ्या बघ एकदम खुशखुशीत झालं. आवाज बघ एकदम. टीव्ही लावल्याने पण ते छान चव येते याची. ते छान टेस्टी झाले आहे. पालक आणि पौष्टिक आहे, कारण की आपण त्याच्यात ज्वारीचं पीठ आणि तांदळी पीठ आणि बेसन वापरले, त्यामुळे आणखी पौष्टिक झाले आहे. तुम्ही नक्की करून बघा.
आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि असंच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.